ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्याप्रमाणे आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका यांचा असलेला PMPLच्या माध्यमातून डबल डेकर बस जी आहे ती आता काही दिवसात सुरू होणार आहे। त्याची ट्रायल रन जी आहे ती आता आपण पाहू शकतो चिंचवड येथील या बस डेपोमधून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात जी आहे ती ही डबल डेकर बस जी आहे ती या ठिकाणी जात विविध ठिकाणच्या रस्त्याचा असेल किंवा ज्या समस्या येतील त्याचा आढावा जो आहे तो या ठिकाणी या बसद्वारे जो आहे तो घेतला जाणार आहे। त्यानंतर पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना जे आहे ते आता वाहतूक कोंडीतून जे आहे ते आता सुटका होणार आहे। आपण पाहिलं तर वातानुकूलित ही AC डबल डेकर बस जी आहे ती आपण पाहू शकतो। 65 इतकी आसन क्षमता असलेली ही बस या ठिकाणी आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत PMPLचे अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे ही ट्रायल रन जी आहे ती सुरू आहे, कुठल्या रूटवर ही गाडी धावू शकते? PMPMLचे नेहमीच धोरण असे आहे की आधुनिक ज्या सुविधा उपलब्ध होत आहेत त्याचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांना व्हावा। त्या अनुषंगाने आपण इलेक्ट्रिक बस यापूर्वीच 3-4 वर्ष आधी आपण संचलनामध्ये आणलेली आहे, जी AC आहे। आता शहराची लोकसंख्या वगैरे या बाबी पाहता जास्त आसन क्षमता असलेल्या बसची आवश्यकता, तसेच सुखकर प्रवास आणि वेगवान प्रवास व्हावा या दृष्टीने आम्ही ई-बस डबल डेकर बसची ट्रायल आता घेत आहोत आम्ही। तर आम्ही ही प्रायोगिक तत्वावर PMPMLचं हे धोरण आहे की या बसची ट्रायल घेतल्यानंतर आणि उपयोगिता साबित झाल्यानंतर त्या वरिष्ठ पातळीवर निर्णय त्याबाबत घेतले जाणार आहेत। आता सध्या पिंपरी चिंचवडमध्ये असलेले हिंजवडी असतील, त्यानंतर रावेत असेल, वाकड असेल, या भागामध्ये बरंचसं आपलं ट्रॅफिक आहे, तर आपण त्या भागामध्ये तो सर्वे घेणार आहोत। नक्कीच ज्या भागात आपण पाहिलं वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते त्या भागात या AC डबल डेकर बसचा जो आहे तो वापर या ठिकाणी प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की ही अतिशय अत्याधुनिक अशी ही AC डबल डेकर बस जी आहे ती या ठिकाणी लवकरच आता पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पुणे शहर असेल या शहरामध्ये धावेल आणि वाहतूक कोंडीतून जो आहे तो सर्वसामान्य नागरिकाचा जो आहे तो लवकरच सुटका जी आहे ती होणार असल्याची जे चित्र जे आहे ते आपल्याला आगामी काळात लवकरच पाहायला मिळेल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।